वैष्णवी चल, काम आहे तुझ्याकडे. चल जरा पुढं फास्ट चल, जरा तिथं उभा राहा पटांना जरा पलीकडं. आणि इकडे बघा, आता आम्हाला फोन लावायचा, तुझ्या वडिलाला फोन लावायचा. दोंड्याचा महिना संपत आला, माझ्या अंगठीचं काय नियोजन आहे, काय मिळ आहे, हे लावल्याशिवाय तुला मी इथून घरी नेणार नाही. त्यासाठी पटांना तिकडे आणले. हा की सर डोंगरच आहे इकडं, वाघन, हातीन, कोलेन, कुत्रीन, मांजरच आहे इथं. ते अंगठी देत नाहीत. तुमच्यातलं हिंमत आहे ना, तुम्ही जाऊन त्यांना म्हणा ना. तुझं माझ्यापेक्षा जास्त ऐकत येते म्हणून तुला म्हणतोय मी. सोनं झालंय 1 लाख, 2 लाख, 1.5-2 लाख रुपये एका तोळ्याला लागायला लागले. 2 लाख आसपास. काय 2 किडण्या जरी विकले ना तरी तुम्हाला 2 तोळ्याची अंगठी करणं व्हायची नाही. तुम्हाला 5 ग्रॅमची अंगठी घालत होते तर तुम्हाला 5 ग्रॅमची पाहिजे नव्हती. नेसन तर लाखाचीच नेसन, नाही तर उघडीच बसन, असं काम आहे तुमचं. 5 ग्रामची बारीक होती, 1 तोळ्याची जरा मोठी होती म्हणून म्हणलं 1 तोळ्याची मोठी होती ना तर तुमचं तुम्ही करून घाला. ते काय अंगठी घालीत नाहीत बघा. मी गेलते तर मला डायरेक्ट त्यांनी घराच्या बाहेर हाकलून दिलं. मला म्हणले अंगठी नाही बिंगठी नाही, लग्नात दिलेला दाखवा म्हणले आधी, मग दुसरी घालतो म्हणले. मला लग्नात दिलेलं कपाटात नाहीत काय? हा, ते म्हणले जायला म्हणा लग्नात दिलेल्या अंगठ्या घेऊन या, मग मी तुम्हाला अंगठी देतो. अजून 1-2 तोळ्याची काय, 1 तोळ्याची काय, 2 काय, 4 तोळ्याची घालतो म्हणले मी. फक्त पहिल्या अंगठ्या दाखवा. तुम्ही काय करा माहिती पैसे नव्हते खर्च म्हणून इकून टाकलं. तर काय माहिती करा, तुम्ही त्या पहिल्या अंगठ्या करून तुमच्या बोटात घाला, त्या दोन्ही लग्नात घातलेला, आणि आता अंगठी मागायला जा, मग तर घालतेत ते. तसं म्हणलेत कधी? हा, आणि ते म्हणले पुन्हा जेवढं सोनं तुम्हाला घातलं होतं म्हणजे आम्ही, ह्याचा अर्थ हा करून देणार नाही. ते म्हणले जेवढं सोनं तुम्ही घातलं होतं ना मला, हं. ते सोनं सगळं दाखवा म्हणले, मग अंगठ्या घालतो म्हणले आम्ही. पोळ्याचा बल सजिलं होतं म्हणले, तर आता मग तुमचं तुम्ही बघा म्हणले. ते सोनं बिनं सगळ्या अंगठ्या बिंगट्या घेऊन या, मग मला म्हणले तू मागायला ये म्हणले. फिरू नको, तू फिरू नको, पलटायचं हे करू नको. त्यांच्या ते तसं म्हणलेच नसतील, त्यांचे पैसे खर्च नाही म्हणून तो काहीतरी चाट मारली मध्ये. उगा काय तमाशा लावलाय तुम्ही? नाही अंगठी घेणं संपत आलाय महिना, संपू द्या ना मग. बघा जरा कदर करा मला जावायची. अजून 3 वर्षाला येतोय तो. हा, अजून 3 वर्षाला बघू पुढच्या. पुढच्या वर्षी पुढच्या चला, वेळेस उशीर झालाय मला. थांब इथंच थांब म्हणले तुला मी. काय तमाशा लावलाय असला रस्ता रानात आणून ठुले, नकरा लावलाय उगाच. इथंच सोडणार आहे तुला. लावती फोन का नाही? दर फोन लाव लवकर. हा, नाही लावित फोन. धर मग काय म्हणून? ते जावाय रुसलेत म्हणून, आणि मला त्यांनी रानात आणून सोडले म्हणा इथं. पण ते बघा बाई म्हणायचं, अंगठीचं मेळ लावा त्यांना काहीतरी. त्याच्याशिवाय तुला नेणार नाही. हॅलो, अहो पप्पा, हे अंगठी मागायला लागलीत मला. एकदम रानात आणून सोडे, घरी पण नेणार. हा, इथं लय जंगली प्राणी, इथं अंगठीच द्या म्हणतात ते. बर सांगते. ते काय म्हणले माहिती का? ते म्हणले अंगठी तरी काय मागतात म्हणले. चैन आणून ठेवली म्हणले, चैन 7-8-10 तोळ्याची असन म्हणले. कालच म्हैस ऐकली, त्या म्हशीच्या गळ्यात चैन बांधली होती, चैन काढून ठेवली म्हणले. ती चैन घालायची म्हणले जावायला. 1 किलोच्या आसपास भरून ती चैन. चेष्टा करायला का तुम्ही? त्यांनी सांगितलंय शाप माझ्या लिखले तिथं सोडून द्या, मी घ्यायला येतो, पण अंगठी काय आमची भेटणार नाही. मग तुम्हाला बघा, तुम्हाला बायको न्यायची का इथं सोडून जायचं. एकदा जर मला आज इथं सोडून गेलात ना, तर पण आयुष्यभर माझं तोंड सुद्धा तुम्हाला माझा बाप बघून देणार नाही. मग बघा तुमचं तुम्ही काय करायचं ते फिक्स. मग इथं जर मला आज सोडून गेला, डायरेक्ट कोर्टात भेटायचं पुन्हा. मग तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते बघा. मग मान्य आहे का तुम्हाला? इथून घेऊन जायचं का कोर्टात भेटायचं? डायरेक्ट कोर्टात या म्हणले ते. कोर्टात म्हणले नाही परवडायचं बाबा. मग बघा तुमचं ठरवा काय करायचं. असं म्हणले इथं एवढी महागाई झाली, आता खाली तर संध्याकाळची पंचायत माणसाला एवढं ताण चालू असते दिवस. अंगठीपेक्षा तू महत्वाचीच. मला अंगठीपेक्षा तू महत्वाची. कोर्टात ते नको आपल्याला. त्यांना म्हणावं जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका, मिटला आमचा वाद. यायला लागले संध्याकाळी तुमचं तुम्ही बघा. त्यांना फोन लावून सांग, त्यांना मी नाही फोन लावत आता.